मुंह में आया निवाला छीन कर लेके आप आए, क्योंकि मुंह में निवाला आया था। आणि हे मेना सामने पुरस्काराची ट्रॉफी देतील चंद्रकांतजी साळवी साहेब, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते साळवी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हे सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी बंड्यास देण्यात येत आहे। वेल डन बंड्या, जबरदस्त, वेल प्लेड, जबरदस्त। या ठिकाणी बंड्याने हा असं वाटतं की सामने आपल्या हातातून निष्ठत चाललाय, कारण 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या। आपण नेहमी म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि मग हे किल्ले सर केले, आणि तो जर शक्तीचा वापर केला असता तर नक्कीच या ठिकाणी जावळी संघ विजयी ठरला असता। आज के दिन का सेकंड राउंड का दूसरा मुकाबला, लेकिन तब तक हम रुकते हैं, बढ़ते हैं एक्सपर्ट कमेंटेटर सुभाष जी टेम्बे इनके तरफ। हेलो हेलो चेक। सामन्याला सुरुवात होते, इथे बघतोय चेंडू स्कोरलेगच्या बाजूला ढकलण्याचा काम या ठिकाणी बॅट्समन हेमंत गोळे याने केलेला आहे। 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवरती। हेमंत गोळे स्ट्राईकला आपण बघितला होता, 1 धाव काढलेला नॉन स्ट्राईकला आलेला आहे, आणि त्याचा सहकारी बॅट्समन काशीनाथ, ज्याने आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर चौकार, षटकार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी पटकावला होता असा काशीनाथ। षटकातला हा चेंडू, यावेळेला काशीनाथ याने मोठा फटका घेतलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि सुरेख झेल, फलंदाज बाद, काशीनाथ याच्या पारीचा अंत, विकेट आउट डीजे। काशीनाथ आपण बघतोय की आधीच्या मॅच मध्ये अतिशय हिरो ठरला होता, अतिशय चांगला खेळ केला होता आपल्या संघासाठी, पण इथे मात्र यावेळेला गोलंदाजानं चेंडू त्याला बॅटच्या पट्ट्यामध्ये दिला, पण चेंडू हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षकांना सुरेख झेल टिपला गेलाय, आणि त्याच्यामुळे महत्वाचा गडी गारत पहिलाच हादरा बसतोय तिलोरे संघाला। काशीनाथ याच्या स्वरूपात 1 बाद 1, धावसंख्या 1 बाद 1। हेमंत गोळे पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय आणि त्या इथे काशीनाथची जागा सांभाळण्यासाठी आलाय फलंदाज बाबू। बाबू नॉन स्ट्राईकला, हेमंत गोळे स्ट्राईकला। षटकातला हा चेंडू, यावेळेला आपण बघतोय की चेंडू हा इष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईड करार केलाय, पनिशमेंट केले गोलंदाजाला, एक अवांतर धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये। संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते, धावसंख्या होती ती 1 बाद 2। पुढचा चेंडू, यावेळेला फॉलोथ्रो मध्ये स्वतः गोलंदाजाने या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे, अतिशय सुरेख। कुमार बघतोय की आपण चेंडू टाकतोय, इथे मगाशी एक झेलच्या स्वरूपात विकेट गेली, पण त्याच्यानंतर चांगलं कमबॅक आपण बघतोय, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सरळ या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे, स्लिप ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ओव्हरथ्रो होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण। असं वाटलं जर स्टंपला लागला असता तर नक्की रनआउटची विकेट मिळाली असती, पण प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला, पण प्रयत्न असफल आणि 2 धावा। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, कुमार नलावडे, यावेळेला हेमंत गोळे याला खेळायचं होतं, लेग कट करणार होता, मला असं वाटतं मिड विकेटला चेंडू ढकलणार होता, पण इथे बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाही, चेंडू मात्र जातो निर्धाव। आधीचा मॅच आपण बघितला जो की मोरिया बोरगाव संघाने इथे अतिशय चांगल्या रीतीनं तुळशीनं या ठिकाणी सामना आपल्या पदरात
पाडून घेतलेला आहे, विजय संपादन केला. हा चेंडू सुद्धा डॉट गेलेला आहे आणि षटक संपलेलं आहे. पंच मला कळत आहेत की या प्रिलिमिनरी षटकाची, या प्राथमिक षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4. 1-4. एक बाद 4 धावा धावफलकावरती. कुमार नलावडे याची गोलंदाजी खरोखरच अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक विकेट घेऊन काशीनाथ सारख्या महत्वाच्या फलंदाजाला त्यांनी पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय, आपल्या संघात परत पाठवलेला आहे, टीम मध्ये परत पाठवलेला आणि इथे मात्र फक्त 4 धावा बहाल केलेल्या आहेत त्या तिलोरे संघाला. पण आता आक्रमक व्हावं लागणार आहे. सामना हा 3 षटकांचा आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 38-40 धावा तरी इथे झाल्या तर एक पोषक धावसंख्या संघासाठी होईल. जोपर्यंत हेमंत गोळे आणि नवीन आलेला बाबू या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज स्ट्राईकला आहे. या दोघांवरती मदार असणारे धावा गोळा करण्यासाठी अर्थात स्वतःच्या संघनायक स्वतः हेमंत गोळे आहे, पण त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. ती जबाबदारी इथे पेळावी लागणार आहे आणि निश्चितच धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं टार्गेट समोर उभं करण्याचा ते निश्चितपणानं प्रयत्न करतील अशी आशा आहे संघाला. षटकातला हा चेंडू यावेळेला आपण बघतोय टपली जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एकच धाव मिळेल इथे. 1 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या 1-5. 1-5. दुपारच्या सत्रानंतर आपण इथे सगळे मंडळी आता बरेचसे इथे फायनल बघण्यासाठी बरीच गर्दी होणार आहे आणि नक्कीच ही मेगा फायनल आपल्याला चांगली फायनल पाहायला मिळेल. षटकातला हा चेंडू यावेळेला लॉंगॉनला येतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत या ठिकाणी फलंदाजानं दुसरी धाव काढलेली आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. संघाची धावसंख्या 2 धावेने वाढते. धावसंख्या नागले सर मला कळवते 7 धावा, 7 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटकातला हा चेंडू यावेळेला एसटीच्या बाहेर वाईड चेंडू आहे. जसा बोरगावचा सामना आपण इथे बघितला चुरशीचा, तसा काल कुरमुरली आणि एकता मांगरूळ यांच्यामध्ये आपण सामना बघितला की शेवटचा 1 चेंडू बाकी होता आणि 3 धाव्यांची गरज होती आणि झेल आला होता, पण झेल पकडायला गेला, चेंडू निसटला आणि एकता मांगरूळ संघाने 3 धावा काढल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती. यावेळेला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ढकललाय, टपली दिलेली आहे, चेंडू जात आहे सरळ सीमारेषा पार. अतिशय उत्कृष्ट सुपर माइंड ब्लोईंग चौकार. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर. हेमंत गोळे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका, लापटेट हिट अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलेला आहे चेंडू. यावेळेला कुमार नलावडे चेंडू खाली आणि हेमंत गोळे एक महत्वाचा बॅट्समन फलंदाज बाद. आउट. डीजे हेमंत गोळे याने याच्या आधी एक चौकार खेचला, पण आता मात्र ही महत्वपूर्ण विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिलोरे संघाचा एक खंदा समर्थक आपण म्हणतो, चांगला बॅट्समन या ठिकाणी स्वतः कर्णधार बाद झालेला आहे. फलंदाज बाद. आउट. नवीन फलंदाज जातोय विकास. स्ट्राईकला खेळण्यासाठी विकास सज्ज होता आणि बॉलिंग पार्क वरती सम्राट नाणेगाव संघाचा हर्षल इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्क वरती. आमच्या सन्मान्य चंद्रकांत साळवी काका आज या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सुद्धा जसं आमचे सन्मान्य लवशेठ पाटील साहेब आहेत जे नेहमी आपल्या युवकांच्या सोबत असतात, तसे आमच्या सन्मान्य चंद्रकांत साळवी काका सुद्धा नेहमी आपल्या युवक मंडळाला जे युवकांना प्रोत्साहन देत असतात. आणि आज सम्राट नाणेगावचा इथे टुर्नामेंट सामना चालू आहे. या मॅच हा सामना पाहण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचा शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत. यावेळेला ब्लॉकल डिलिव्हरी अतिशय हिंदी में अक्सर जहरीली गेंद कहा जाता है इसको. जोरदार अपील केलं. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे, पण मात्र इथे बॅटकट 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 झालेली आहे. 2 बाद
13. निर्णायक षटक, तिसरं षटक, शेवटचं षटक बाकी आहे. किती धावा होणार आहेत आपण बघणार आहोत. प्रथम फलंदाजी करतोय तिलोरे संघ. नाणेफेक जिंकलं होतं नाणेगावना, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आहे तिलोरे संघाला. आणि सम्राट नाणेगावचं हे होम ग्राउंड असल्यामुळे त्यांना अगदी कानाकोपरा माहिती आहे, त्याच्यामुळे इथे नेहमी त्यांचा सराव असतो. त्यामुळे आधीच्या मॅच मध्ये सुद्धा सम्राट नाणेगावनं आपण बघितलेलं आहे इथे 50 धावा हायस्ट स्कोर आजच्या दिवसातला मित्र म्हणेन तो होता, तो पार या ठिकाणी केलेला आहे. तो सुद्धा 5 चेंडू राखून इथे सम्राट नाणेगाव संघाने विजय संपादन केला होता. दरम्यान विकास आणि त्याचा सहकारी बाबू इथे खेळपट्टीवरती आहे आणि गोलंदाज शुभम. शुभम याला टाकलेला चेंडू यावेळेला जातोय बॅकवर्ड बाजूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. चेंडू अडवला जातोय, मात्र एक धाव काय अडवू शकत नाहीयेत, रोखू शकत नाहीयेत. संघाची धावसंख्या एक धावेने वाढते. धावसंख्या होते ती 14. 2-14. आज मेगा फायनल होईल आणि या मेगा फायनल साठी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लाडके आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होईल. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती सन्माननीय संजयजी जांभळे साहेब हे सुद्धा या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. माजी उपजिल्हा प्रमुख सन्मान्य नरेशजी गावण साहेब आणि नवनिर्वाचित तालुका प्रमुख शिवसेना सन्मान्य तुषारजी मानकावळे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. यावेळेला आपण बघतोय की हा चेंडू हा खाली राहतोय, फलंदाजाला खेळायचा आहे पण बॅट मात्र या ठिकाणी आधीच उचलली जाते आणि चेंडू हा खाली राहून सरळ इष्टरक्षकाकडे गेलेला आहे. कोणतीही धाव नाहीये, कोणता धोका सुद्धा नाही, पण चेंडू मात्र या ठिकाणी वाढ झाली. चेंडू गेलाय डॉट, निर्धाव चेंडू. शुभम पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला टपली दिली, झेल होते का बघायचं आहे आणि सुरेख झेल, कॉड बँड, फलंदाज बाद, आउट. डीजे सरपंच चषक हा मानाचा चषक आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा चषक आपल्याकडे आला पाहिजे. हे प्रत्येकाचं म्हणणं असतं, प्रत्येक गावाचं, प्रत्येक संघाचं, प्रत्येक खेळाडूचं म्हणणं असतं. पण हा 5 फुटी चषक उचलायला इथे मेहनत घ्यावी लागते. सापोलीचे सन्मान्य राजेंद्र शेलार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या ठिकाणी कोंडाई क्रिकेट क्लब सापोली पिंपळगाव यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. षटकातला पुढचा चेंडू, जोरदार अपील केलंय पण मात्र अपील फेटाळून लावलेलं आहे. इथे एक धाव पूर्ण होतीये. संघाची धावसंख्या एक धावेने वाढते. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 15. तिसरं षटक चालू असताना 15 धावा. कंजूस गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय शुभम याच्याकडून. आतापर्यंत एक विकेट घेऊन फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी शुभम याच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सत्यवानसाठी. यावेळेला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सागर खांडेकर या ठिकाणी सुरेख झेल पकडतोय. फलंदाज बाद, आउट. डीजे आणखीन एक विकेट गेलेला आहे. तंबूच्या आसऱ्याला 4था विकेट पॅव्हलियन मध्ये परततोय. पहिला विकेट गेला होता 1 वरती, दुसरा विकेट 12 वरती, तिसरा विकेट 13 वरती आणि 4था विकेट हा 15 या अंकावरती गेलेला आहे. 4 बाद 15. पुढचा चेंडू शुभम याचा. बाबू याच्यासाठी टाकलेला हा चेंडू. यावेळेला आपण बघतोय की चेंडू हा खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू हुकलाय आणि चेंडू जातोय सरळ इष्टरक्षकाकडे. या ठिकाणी आपण बघतोय की 3 षटक झालेले आहेत. फर्स्ट इनिंग समाप्त होते. 3 षटकांची 18 चेंडूंच्या खेळानंतर एकूण धावसंख्या झालेली आहे 15. विजयासाठी 16 धावा करायचे आहेत, म्हणजे 18 चेंडू 16 धावा आणि त्या सुद्धा आपल्या होम ग्राउंड वरती सम्राट नाणेगाव संघासमोर एक माफक आव्हान असणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी व्यासपीठावरती स्वराज्य प्रतिष्ठानचे सल्लागार आणि बोरगावचे ग्रामस्थ आणि नुकताच आपण बघितलं की आगामी निवडणुका त्यांची पोटनिवडणूक झालेली आहे, त्याच्यासाठी ते उमेदवार आहेत आणि बिनविरोध म्हणून त्यांचा अर्ज दाखल झालेला आहे. आणि निश्चितच ते माईकवरती बोलण्यापेक्षा आपण बिनविरोध म्हटल्यानंतर सगळंच काही त्याच्यामध्ये आलं तर भावी सरपंच या ठिकाणी सुधीरदादा पाटील आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. उपस्थित असलेल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. सन्माननीय वामनजी दरवडा सर आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. आजच्या खरं तर आज सकाळपासून इथे काही प्रश्न झाला नाही, पण तुम्हाला छोटासा प्रश्न माझा नक्कीच असेल की सुंदर असं आयोजन नियोजन केलेला रामदास जाधव यांचा हा भव्य दिव्य मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळतोय. पण याचं आयोजन करणं हे अतिशय महत्वाचं असतं. जे क्रिकेटचं आयोजन करतात त्यांचा प्लॅनिंग जो असतो ते विशेष महत्वाचं आहे. तर यांनी केलेल्या प्लॅनिंग बद्दल थोडक्यामध्ये आपण काय सांगाल? या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? सुभाष, या ठिकाणी जर आपण विचार केला, थोडा आवाज द्या. हॅलो 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 जर आपण विचार केला, सामने ही 2 दिवसाची पण त्याच्या पाठीमागची जर मेहनत असते ती खऱ्या असताना 2 महिन्याची असते आणि त्यानुसार ते प्लॅनिंग करावं लागतोय, तरच काही गोष्टी सहजरित्या पार पडतात. आज जर विचार केला कोंढाई क्रिकेट क्लब सापोली, कारण गावापासून थोडंसं लांब अंतर आहे. त्याच्यानंतर जर आपण ही या ठिकाणची जर सजावट पाहिली, एवढा मोठा भव्य दिव्य असा डेकोरेशन पाहिला, मंडप पाहिला, कारण पाहुण्यांची रेलचेल जर पाहिली, काल जर आपण विचार केला फार मोठी माणसं ह्या व्यासपीठावर आली होती. तर म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं नियोजन आयोजन आहे आणि सरपंचाचा हा चषक त्यांच्या नावाने खेळला जातो, म्हणजे मानाचा चषक या ठिकाणी खेळला जातोय. तर नक्कीच हे उत्कृष्ट दर्जाचं उल्लेखनीय कामगिरी करणारं हे कोंढाई क्रिकेट क्लब सापोली पिंपळगाव आहे. आणि त्याच्या वतीने ह्या स्पर्धा ज्या ठेवल्यात ना सुभाष, अतिशय जबरदस्त स्पर्धा ह्या ठिकाणी पार पाडल्या जातील. नक्कीच याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. धन्यवाद वामनजी दरोडा, आपण आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहात. दरम्यान सामन्याला सुरुवात होती. आपण बघणार आहोत की 18 चेंडूंमध्ये विजयासाठी फक्त 16 धावा करायच्या आहेत त्या सम्राट नाणेगाव संघाला. आणि सम्राट नाणेगावचा सम्राट अर्थात प्रवीण नलावडे आणि राजकुमार नलावडे या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय की खेळपट्टीवरती सज्ज आहेत. स्ट्राईकला प्रवीण आलेला आहे, नॉन स्ट्राईकला कुमार आहे आणि बॉलिंग पार्कवरती स्वतः कर्णधार तिलोरे संघाचा हेमंत गोळे हा अष्टपैलू आहे. त्याच्यामुळे इथे कंजूस गोलंदाजी जर केली तर निश्चितच एक पकड मजबूत करू शकतो आपल्या संघासाठी. यावेळेला पहिल्या चेंडूवरती फुल केलाय चेंडू, बराचसा चेंडू हवेमध्ये, काशीनाथ चेंडू खाली आलाय, पण मात्र झेल सुटला गेला. जीवदान मिळालं इथे फलंदाजाला आणि मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 2, 0 बाद 2. सुभाष, या ठिकाणी नितीन हा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातातून कॅच कधी जास्त आपण सुटताना पाहिलं नाही. प्रयत्न रनिंग कॅच होते, त्याच्यामुळे प्रयत्न चांगले केले होते आणि प्रयत्नाशी आपण नेहमी म्हणतो की परमेश्वर आहे. एक चांगल्या प्रकारचं त्याने प्रयत्न केलं होतं. असा हार्ड कॅच होता तसं पाहिलं तर आपण. अगदी बरोबर आहे काशीनाथ. हा चेंडू वाईड आहे. इथे हेमंत गोळे याला पनिशमेंट आहे. वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव सम्राट नाणेगावच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या होते ती 3, बिनबाद 3. काशीनाथ असे बरेचसे जे खेळाडू असतात, तो अष्टपैलूच आहे म्हणा, पण त्याच्या हा रनअप कॅच घेणं त्याने या ठिकाणी प्रयत्न केला होता. षटकातला हा चेंडू यावेळेला चांगला गॅप बघितलाय आणि चेंडू सरळ टोलवलाय. सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. प्रेक्षणीय, उत्तुंग, जबरदस्त, सुपर, माइंड ब्लोईंग षटकार, छक्का दे धक्का. डीजे थँक्यू डीजे मास्टर. जय भवानी आंबेकर संघाचे संघनायक आणि करोटी गावदेवी करोटी संघाचे संघनायक टॉस साठी टॉस बॉक्सच्या बाजूला लगेचच यायचं आहे. जरा प्लीज लवकर या. इथे मॅच आता समाप्त होतोय, त्याच्यामुळे टॉस लगेच केला जाईल. कृष्णा लकिमले मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांना घेऊन तुम्ही टॉस बॉक्सच्या इकडे जा. षटकातला चेंडू यावेळेला आपण बघतोय की फलोत्रोच्या बाजूला चेंडू ढकलला. इथे 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 10. आता फक्त आणि फक्त 6 धाव्यांची गरज आहे. चला, दोन्ही कर्णधार जय भवानी आंबेघर आलेले आहेत आणि गावदेवी करोटी संघनायक पुढे यायचंय आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय कोणाला, कचरे आमच्या गावातील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण नाणेफेक करायचंय. चला, फक्त 6 धाव्यांची गरज आहे. हेमंत गोळे पहिलं षटक अद्याप चालू आहे. षटकातला पुढचा चेंडू आणि इथे मात्र फलंदाजी एसटी उद्ध्वस्त. कुमार नलावडे बॅक टू पॅव्हिलियन. पहिला छात्रा सम्राट नाणेगाव संघाला. मोठा फटका घ्यायला गेला, पण त्या नादामध्ये बॅट आणि पायाच्या त्रिकोणामधून सरळ चेंडू स्टंप वरती जाऊन आदळलेला आहे आणि हेमंत गोळे याचा क्रिकेटच्या क्षेत्रातला हा जबरदस्त चेंडू आहे. सरळ स्टंप वरती जाऊन आदळतो. एसटी उद्ध्वस्त केली या ठिकाणी. चेंडू बाकी आहेत.
टू गो, 2 चेंडू बाकी आहेत अद्याप. हेमंत गोळे दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 10. नवीन बॅट्समन समोर येतोय सौरभ. सौरभ एक उत्कृष्ट खेळाडू. षटकातला हा चेंडू यावेळेला आपण बघतोय की चेंडू हा झपकन आतमध्ये आला. चेंडू बाउन्स झाल्यानंतर फलंदाज मात्र या ठिकाणी हिट करण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे. कोणती धाव नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हेमंत गोळे. षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू इथे बघतोय यष्टीरक्षकाला सापडला नाही. चेंडू हा नक्कीच वाईड आहे. यष्टीच्या खूप बाहेरून चेंडू गेलेला आहे. 1 धावेनं भर पडते संघाच्या धावसंख्येमध्ये. 1 धाव काउंट करून संघाची धावसंख्या 1-1. लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 11 धावा. सौरभ समोर खेळतो, लेफ्ट हँड बॅट्समन. चेंडू आला होता पण चेंडू घ्यायला पाहिजे होता. चेंडूला आमंत्रण करायला पाहिजे होतं पण परफेक्ट टायमिंग नाही. त्याच्यामुळे हा चेंडू मात्र या ठिकाणी मिस झालेला आहे. षटक संपलं. चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 11. 1-1. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. पहिलं षटक संपलेलं आहे. उर्वरित 2 षटक बाकी आहेत म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 5. 12 चेंडू 5 धावा माफक आव्हान असणार आहे. मला असं वाटतं याच षटकामध्ये हा सामना सम्राट नाणेगाव संघ विजय करू शकतो. दरम्यान पुढील होणारा सामना जय भवानी आंबेकर विरुद्ध गावदेवी करोटी याच्यामध्ये टॉस जिंकले गावदेवी करोटी संघानं. सामना हा 3 षटकांचा राहील आणि पुढील ज्या वेळेला सामना चालू होईल त्याच्या मध्यंतरी इथे लॉट्स पाडले जातील हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दरम्यान षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 12 चेंडू 5 धावा. यावेळेला इथे बघतोय चेंडू 12 मध्ये आहे आणि हेमंत गोळे चेंडू खाली आलेला आहे. म्हणून प्रवीण नलावडे याची महत्वपूर्ण विकेट. फलंदाज बाद आउट. डिझेल मगाशी कुमार सुद्धा असाच बाद झाला होता. आता इथे आपण मगाशी त्याचा त्रिफळा गेला होता आणि इथे मात्र इथे झेलच्या स्वरूपात विकेट गेलेली. हा पहिला चेंडू आपण बघितला गोलंदाज सूरज याचा. सूरज एक जबरदस्त गोलंदाज आहे तिलोरे संघाचा. यानं आधीच्या मॅच मध्ये सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. नवीन फलंदाज येतोय हर्षल. समोर खेळण्यासाठी सज्ज. धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. सुंदर असा कट केलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 15. फक्त 1 धाव या ठिकाणी विजयासाठी पाहिजे. 1 धावेची गरज आहे. फक्त 1 धाव. चेंडू जातोय निर्धाव. हर्षल समोर खेळतोय. सूरज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. सरळ चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त हर्षल याच्या बॅटीतून निघालेला चौकार. संघ विजय होतोय. सम्राट नाणेगाव संघाचं हार्दिक अभिनंदन आणि तिलोरे संघानं चांगला खेळ केल्याबद्दल तुमचा सुद्धा सतत आभार. पुढचा सामना गावदेवी करोटी विरुद्ध जय भवानी आंबेकर संघ. गावदेवी करोटी संघानं नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सामना हा 3 षटकांचा होईल याची नोंद घ्या. आणि नुकताच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण नलावडे याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. त्याला विनंती आहे, प्रवीणला झडकेल याला विनंती आहे की आपण पुढे येऊन आपलं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. प्रवीण नलावडे.